किंगडम ॲनिमलिया मधला आपण पहिला फायलम बघू. त्या फायलमचं नाव आहे फायलम पोरिफेरा. आता पोरिफेरा म्हणजे काय? ॲनिमल शो पोरस और स्पॉन्जी बॉडी. ज्या प्राण्यांची बॉडी पोरस आणि स्पंज लाईक आहे त्यांना पोरिफेरल ॲनिमल्स असं म्हटलं जातं. Those animals which show their body porous or spongy. So these animals are poriferal animals. या फायलमची डिस्कवरी कोण केली आहे? This phylum is discovered by Robert Grant in 1836. रॉबर्ट ग्रँट नावाच्या सायंटिस्टनं या फायलमची डिस्कवरी केली आहे 1836 मध्ये. जनरल कॅरेक्टर्स of this phylum: habitat. These animals are found mostly in aquatic medium, found in mostly marine water, but some are fresh water. हे प्राणी जास्तीत जास्त फक्त आणि फक्त पाण्यामध्ये आढळतात. काही प्राणी मराइन वॉटरमध्ये आढळतात आणि काही प्राणी गोड्या पाण्यामध्ये आढळतात. काही प्राणी खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात तर काही प्राणी गोड्या पाण्यामध्ये आढळतात. These animals are aquatic animals mostly found in marine water, but some are found in fresh water. These animals are sessile as well as colonial. That is, these are found single form or group form. हे प्राणी सेसाईल as well as colonial आहेत. हे प्राणी सिंगल फॉर्म मध्ये देखील आढळतात आणि ग्रुप फॉर्म मध्ये देखील आढळतात. देन सेकंड कॅरेक्टर इज बॉडी सिमेट्री. These animals are asymmetrical animals. That is, body is never divided into two equal similar parts. या प्राण्यांची बॉडी व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली कशी देखील आपण डिवाइड केली तर या प्राण्यांची बॉडी टू इक्वल सिमिलर पार्ट मध्ये डिवाइड होत नाही. त्या प्राण्यांच्या बॉडीचे सिमिलर दोन पार्ट होत नाहीत, सारखेच दोन भाग होत नाहीत. त्यामुळे त्यांना एसिमेट्रिकल ॲनिमल्स म्हटले गेले आहे. These are asymmetrical animals. That is, their body is not divided into two equal similar parts. Then third character is coelomic cavity. Coelom म्हणजे काय? Coelom is a body cavity present in between body wall and visceral organs. या प्राण्यांमध्ये coelom absent असते. These are acoelomate animals. That is, the body cavity is not present in between body wall and visceral organs. हे प्राणी acoelomate आहेत. त्यांच्यामध्ये coelomic cavity absent आहे. त्यामुळे त्यांना acoelomate animals म्हटले गेलेले आहे. या प्राण्यांमध्ये सेंट्रल स्पेस प्रेझेंट असतो. त्याला स्पॉन्जिओकोल म्हणतात. These animals show central space in their body. हा सेंट्रल स्पेस जो आहे त्याला स्पॉन्जिओकोल म्हणतात. फोर्थ इज germ layers. These are diploblastic animals formed of two germ layers, that is ectoderm and endoderm. These animals are diploblastic animals and formed of two germ layers, that is ectoderm and endoderm. या प्राण्यांची बॉडी आउटर ectoderm and inner endoderm ने तयार झालेली असते. These animals are formed of two germ layers, that is ectoderm and endoderm. So they are called as diploblastic animals. Then fifth character is body plan. These animals show cell aggregate body plan because the cells are not formed in tissue, so no organ or no system in their body. या प्राण्यांमध्ये सेल पासून टिश्यू तयार झालेले नसते. त्याच्यामुळं त्याच्या बॉडीमध्ये कोणतंही ऑर्गन डेव्हलप झालेलं नसतं. ऑर्गन डेव्हलप झालेले नसल्यामुळे त्या प्राण्यामध्ये कोणतीही सिस्टीम डेव्हलप झालेली नसते. त्यामुळे त्या प्राण्यांचा बॉडी प्लॅन हा सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन आहे. In their body, special cells are present, the coelocytes and pinacocytes.
and these cells perform their function in their body. Special two cells present, the choanocytes and pinacocytes. These two cells perform body function. ह्या दोन सेल या प्राण्याचं बॉडी फंक्शन परफॉर्म करतात. Then sixth character is body symmetry. These are unsegmented animals. No segmentation. Body segment. These are unsegmented animals. No segmentation on their body surface. या प्राण्यांच्या बॉडी सरफेसवर कुठेही सेगमेंट नसतं, त्यामुळे त्या प्राण्यांना अनसेगमेंटेड ॲनिमल्स म्हटलं गेलेलं आहे. देन सेवन्थ कॅरेक्टर इज बॉडी ऑन बेस. त्यांची बॉडी आणि बेस. बॉडी शो मायन्यूट स्फेरिकल ओपनिंग्स, ऑस्टिया फॉर एंट्री ऑफ फूड अँड वॉटर इनसाइड देअर बॉडी. या प्राण्यांमध्ये ऑस्टिया आणि ऑस्क्युलम नावाच्या ज्या दोन ओपनिंग आहेत त्या फूड आणि वॉटर चे एंट्री आणि एक्झिट साठी मदत करतात. बॉडी शो मायन्यूट स्फेरिकल ओपनिंग्स, ऑस्टिया फॉर एंट्री फूड अँड वॉटर इनसाइड द बॉडी अँड ऑस्क्युलम फॉर एक्झिट ऑफ मेटाबॉलिक वेस्ट फ्रॉम बॉडी. हे ऑस्क्युलम जे आहे त्याच्यातून बॉडी मधल्या मेटाबॉलिक वेस्टचे एक्झिट केले जातं. Then spicules. Spicules are the calcareous structures are present in their body for the protection of their body. त्यांच्या बॉडीवर असे कॅल्केरियस स्पिक्युल्स प्रेझेंट असतात. हे त्यांच्या बॉडीच्या प्रोटेक्शन साठी उपयोगी असतात. The calcareous spicules are present in their body for protection of body. या स्पिक्युल्सचं फंक्शन काय? बॉडीचं प्रोटेक्शन करणं. देन त्याचं डायजेशन बघू. These animals show intracellular digestion. या ॲनिमलचं डायजेशन इंट्रासेल्युलर असतं आणि सायटोप्लाझम मध्ये त्या प्राण्यांचं डायजेशन होतं, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. These animals show intracellular digestion, that is cytoplasm of cell, every cell. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये या प्राण्यांचं डायजेशन होतं. Then 11th character is respiration. No special organ is formed for respiration in their body. या प्राण्यांच्या बॉडीमध्ये कोणतेही स्पेशल असं ऑर्गन रेस्पिरेशन साठी तयार झालेले नाही. देअर बॉडी सरफेस शो इम्पॉर्टंट रोल फॉर द रेस्पिरेशन. या प्राण्यांचा बॉडी सरफेस जो आहे तो रेस्पिरेशन मध्ये उपयोगी येतो. दिस ॲनिमल्स आर या ॲनिमल मध्ये ॲक्वाटिक रेस्पिरेशन होतं बाय सिंपल डिफ्युजन. दिस ॲनिमल्स शो ॲक्वाटिक रेस्पिरेशन बाय सिंपल डिफ्युजन. या प्राण्यांमध्ये ॲक्वाटिक रेस्पिरेशन होतं सिंपल डिफ्युजन नुसार. देन 12th कॅरेक्टर इज रिप्रोडक्शन. दीज ॲनिमल्स शो एसेक्शुअल रिप्रोडक्शन. या प्राण्यांमध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन होतं बाय द बडिंग और गॅम्यूल फॉर्मेशन. या प्राण्यांचं आता हे त्यांची बॉडी आहे. आता हा त्याचा छोटा भाग आहे. हा जर ते प्राणी पाण्यामध्ये असताना हा भाग जर ह्या बॉडीपासून चिटकलेला असलेला असा जर गळून पडला तर ह्या प्राण्यापासून दुसरी बॉडी तयार होते. याला एसेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. These animals show asexual reproduction by budding or gamete formation. या प्राण्यांचं रिप्रोडक्शन एसेक्शुअली होतं आणि गॅम्यूट फॉर्मेशन होतं. याचे एक्झाम्पल आहे सायकॉन. थँक्यू.